मनात जमू लागले. संताप उसळला, कारण ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी मे महिन्यातही अशीच मालिका सुरू झाली होती. 17-18 मेच्या रात्री सिहाडा गावात एका महिलेची आणि एका मुलाची कबर खोदण्यात आली होती. अजून एकाच रात्री 4 महिलांच्या कबरीमध्ये छेडछाड झाली होती. त्या कबरी पायाच्या बाजूने उघडून आत प्रवेश करण्यात आला होता. आणि आता पुन्हा सप्टेंबरमध्ये 2 कबरी. एकूण 9 कबरींची विटंबना झाल्याचं पाहून लोकांचा संताप उफाळून आला. शहर काजी सय्यद निसार अली यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. त्यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती तणावपूर्ण होती. पोलिसांवर प्रचंड दबाव आला. लोक म्हणत होते, जर वेळेत गुन्हेगार सापडले नाही तर आम्ही स्वतः कारवाई करू. पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटू लागली. शेवटी ठरलं की कब्रिस्तानात कॅमेरे बसवायचे. जवळपास 13 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. रेकॉर्डिंग पाहिलं गेलं तेव्हा सगळ्यांचे अंग शहारले. 21 सप्टेंबरच्या रात्री कॅमेऱ्यात एक माणूस कैद झाला होता. दिवसा तो निवांत कब्रिस्तानात फिरत होता, जणू काही सामान्य माणूस आहे. पण रात्री उशिरा तो परत आला आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो पूर्णपणे नग्न अवस्थेत कबर उघडून आत शिरत होता. आधी रेल्वे कर्मचाऱ्याच्या कबरीत आणि नंतर वृद्ध महिलेच्या कबरीत. बराच वेळ तो आत राहिला आणि नंतर बाहेर आला. लोकांनी ही दृश्य पाहिली आणि थरकाप उडाला. प्रश्न पडला, नग्न अवस्थेत हा माणूस आत काय करत होता? तो नेमकं का असं करत होता? फुटेजवरून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला. चेहरा फारसा स्पष्ट दिसत नव्हता, पण शेवटी तपासाअंती कळालं की तो म्हणजे अयूब इस्माईल अली. वय अंदाजे 50 वर्ष. मूळ गाव मुंदवाडा, जावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत. तपासली गेली तेव्हा भयंकर सत्य बाहेर आलं. 2008 ते 11 दरम्यान त्याच्यावर तब्बल 13 गुन्हे दाखल झाले होते. चोरीपासून ते खुनापर्यंत. 2009 मध्ये त्याने पहिल्या पत्नीला जिवंत जाळलं होतं. त्यानंतर दुसऱ्या लग्नात त्याने दुसऱ्या पत्नीला विहिरीत ढकलून ठार केलं होतं. या गुन्ह्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. वर्षानुवर्षे तुरुंगात राहिल्यानंतर नुकताच तो सुटला होता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. तो म्हणाला, जेलमध्ये एका कैद्याने मला सांगितलं होतं की जर कबरीत जाऊन प्रेतासोबत काही चुकीचं कृत्य केलं तर त्या रूहावर कब्जा करता येतो. ती रूह आपल्या वशात येते आणि मग आपण तिला हवं तसं काम करून घेऊ शकतो. पैसा, संपत्ती, हव्या त्या वस्तू सहज मिळवता येतात. या अंधश्रद्धेच्या वेडात अय्यूबने कबरीमध्ये प्रवेश करून विकृत कृत्य केले. तो मृतांच्या केसांना कापून काही विधी करत होता आणि काही प्रकरणात त्याने प्रेतांशी अमानुष वागणूक दिल्याचा संशयही व्यक्त झाला. मात्र कुटुंबियांनी पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला, कारण बदनामीची भीती होती. या प्रकरणानंतर शहरभर संताप उसळला. हजारो लोक जमले आणि पोलिसांकडे मागणी केली, हा माणूस आमच्याकडे द्या, आम्ही त्याला ठेचून मारू. पण पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत काम करत त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच रासुका लावण्यात आला, जेणेकरून तो दीर्घकाळ तुरुंगात राहील. या संपूर्ण घटनेने समाज हादरून गेला. लोक विचार करू लागले, एका माणसाला एवढी घृणास्पद